बबला का डायरेक्ट अरे वा डायरेक्ट बड्डे. एक बघा मित्रांनो, सध्या आपली बोर जे आहे ते चालू झाली. आपण बोरची पूजा केली. हे बा हे पाहू शकता तुम्ही. आपला हार गिर टाकून पुरी फुल पूजा केली. आणि आता सध्या आपली बोर बी चालू झाली आहे. हे पाहू शकता तुम्ही. आणि बा गोपाल मामा पुरा एनी टाइम आता इथं डायरेक्ट दत्तक दिलाय. आता हे पा हे एवढं मोठं आहे ते. आता हे पाहू शकता तुम्ही. बघा मित्रांनो, आता तिथं तर आपली बोर चालू झाली. पण हे पा हे इकडे मस्त सावलीत येऊन बसले सगळे. आणि आता मी बी इथं जाऊ. कारण हे जे आहे आता हे बोर हे चालणार आहे 3 दिवस. आणि या माणसाचं आपल्याकडे जेवण खाणं पिणं सगळं आपल्या इकडे. आता याचं राहायची सोय काय माहिती आता ते त्याच्या घरी राहायचं की आपल्या घरी राहायचं हो. आता काहून की काल तर ते घरी गेले ते. आजही असा अंदाज आहे की आजही ते घरी जातील. तर आता चालू झाली भाई. अजून एकही पाईप गेला नाही. कारण या बोरले लय टाइम लागते रे बा. फोटो या गोपाल मामाचा ते इकडे अलगच चालू आहे बा. आता चष्मा लावून जसं काय आता फोटोशूट चालू आहे बा. अरे बा लय बेकार काम आहे. हा माय मागे काहून लपते मला काही समजत नाही. थांबणार रे मित्रांनो. हा आपला गड्डा सध्या भरला ना. हा माणूस आपला बबला का डायरेक्ट अरे बा डायरेक्ट बड्डेत पुजला रे बा. अरे मेला ना गड्या. अरे बापा रे का रे बा. हे तर अलगच काम चालू आहे आता. तिकडे तिकडे बेकार. अरे बाबा डायरेक्ट गोपाल. अरे अरे भाई फोटो घ्यायला डायरेक्ट बेकार काम करून टाकलं. हे बा इकडे गप्पाल लोकांच्या अंगावर विकलं जात आहे. मित्रांनो, याच्या आपली नाली आहे जे समजा बोरमधून रिटर्न वापस पाणी येते. ते नाली पुरी आपली खसली. जे पुरी एकदम माती पुरी आता या गड्ड्यात गेली. तो गड्डा बी पुरा मातीनं भरला. आता टाइम जर समजा टाइम पडला तर आपल्याला तो गड्डा जो आहे तो गड्डा परत खंदा लागेल. म्हणजे वापस खंदा लागेल तो गड्डा आपल्याला. काय माहित काय होते. हो मग आता काय भाई. हा जो गोपाल मामा आहे हा गोपाल मामा हे बबला काका त्या गोपाल मामाच्या मागे लागले. त्याचं म्हणणं आहे मी ज्या गड्ड्यात अंग धुतलं त्या गोपाल मामाला बी त्याच गड्ड्यात अंग धुवायचं आहे. पण गोपाल मामा तिकडे पोहून राहिला ना. हा त्याच्या मागे पोहून राहिला बबला काका. खतरनाक काम झालं आहे भाई. डबल झाली याची सरकत चालू आहे बा. हे डबल झाली याची सरकत चालू बेकार काम आहे रे बा. जाऊ द्या हो. मी चाललो आता पाणी आणायला. प्यायले पाणी आणा ते प्यायले बोरवालेले. मित्रांनो, आता 12 वाजले. त्याला झाला आता जेवण करायचा टाईम. समजा 1 वाजता ते जेवण करतील. तर आता मी पहिले घरी जातो ना आईले सांगतो त्याला जेवण म्हणजे हे स्वयंपाक करायचा सांगून देतो आईले घरी जाऊ. म्हणजे 1 वाजे लोक स्वयंपाक होऊन जाते. मग त्याला आपण जेव घालो. आता पहिले मी घरी जातो. आणि तिकडून येता एखादी पाण्याची कॅन घेऊन. आमची ऊन लय तपून राहिलं खतरनाक. आणि आपल्याला पाणी अर्जंट आहे. मग आता येता पाणी बी घेतलं. मित्रांनो, आता सध्या त्याचा घरून मी डबा आणला. आणि आता ते जेवतीन ते लोक आता बोर बंद करतात की चालू करतात काय माहीत. कारण की बोर लय स्लो आहे. जर समजा त्याचं काय माहीत आपल्याला काही माहीत नाही चालू करतात की बंद करतात. आता आपण त्याचा डबा आणला. आता ते जेवण करतील. आणि त्याच्यानंतर आपण जाऊ त्याला थंड आणायला. बा पोट्टे तुम्हाला गोष्ट दाखवतो. हे जे आपल्या मशीनची हे टायर आहे की नाही, जे टायर खाली टेकते त्याच्या खाली बा. त्याच्या खाली जे आहे ना याच्या खाली काहीच नाही. बिलकुल बी काहीच नाही. आणि हे जे आहे की नाही याच्या भरोश्यावर हे मशीन पुरी इकडून आहे. हे जर गलतीनं बी हे बा इकडून पाणी येऊन राहिलं दाखवतो तुम्हाला. हे जे इकडून पाणी येऊन राहिलं की नाही हे बा. हे जे इकडून पाणी येऊन राहिलं हे जर खसलं. हे जे गट्टू आहे हा इजीचा गट्टू तो जर खसला गलतीनं बी तर डायरेक्ट पुरी मशीन डायरेक्ट ह्या गड्ड्यात पडीन. ते एवढं खतरनाक सीन व्हायला. आता आम्हाला त्याचा काही ना काहीतरी इलाज करावाच लागेल. हे जे आहेत मित्रांनो, हे जे तुम्हाला पाईप दिसून राहिले हे 10 फुटाचे पाईप. आज लोक
म्हणजे 3 पाईप गेले ना. आता सध्या हा जो आहे दिसून राहिला आहे पहा, हा जो पाईप आहे की नाही, हा आपल्याला आता हा पाईप चौथा, म्हणजे हा चौथा पाईप आता याला लावणं आहे आपल्याला. तर आता म्हणजे आता स्पीड वाढली बोरची. हे जे पाईप आहे ना, या पाईपाचं वेट वाढते आणि त्या वेटनं ते खाली जाते, स्प्रे म्हणजे वेट पडून खाली जाते. तर म्हणून आता बोर स्पीडनं होऊन राहिली. जेवढे आता जास्त पाईप जातील तेवढे आपली बोर फास्ट होणार. हे पाहू शकता. आता हे पूर्ण सिस्टम याचा सिस्टम बा. तिकडून तो तिथं जो माणूस आहे, तिथं जो माणूस आहे तो इथून हे पाईप उचलते वरती. ते त्याच्या हाती खटके गिटके सगळं आहे. आणि आता हे बा ते तिथून असे फिट करतात. हे तुम्ही पाहू शकता. एवढी म्हणजे टेक्नॉलॉजी आहे बा याच्याजवळ. मी तिथं धापलो डायरेक्ट. याच्याजवळ बी टेक्नॉलॉजी आहे. हे 10 फुटाचे आपले 3 पाईप गेले आणि हा आता चौथा पाईप आहे. ते लिकेज नाही झाला पाहिजे पाईप, म्हणून ते नारळाची दोरी टाकतात त्याच्या अंदर. कारण की पाईप लिकेज नाही झाला पाहिजे अंदर, म्हणजे पाणी ते पाईपातून न निघता म्हणजे नाही निघलं पाहिजे म्हणून. आता ते ना पुरा चौथा पाईप त्याचा सोडणं कंप्लीट झाला. हे पाहू शकता तुम्ही, चौथा पाईप सोडणं कंप्लीट झाला. आता ते द्यायचं जोडजाड करून परत चालू करून देते. हे जे आहे मित्रांनो, त्यांना द्यायचा तो मोठा, हा जो मोठा पाईप आहे ना, हा मोठा पाईप त्यांना आता द्यायचा लावला. तेव्हा त्याच्यातून कसं पाणी उडते. आता फायनली चौथा पाईप सुटला आणि आता द्यायचं झालं चालू मोटर. चौथा पाईप सोडून द्यायचा आता झाला कंप्लीट. म्हणजे कंप्लीट नाही, आता चौथा पाईप सोडला जाई ना. अरे बाप, पाणी उडून राहिलेलं का त्याच्यातून. हे बघा कशा प्रकारे पद्धतीने पाणी उडते. हे बघा याच्यातून अशा पद्धतीनं पाणी उडते. तर आता आपली आपली 40 फूट बोर झाडत आहे. म्हणजे 40 फुटाचा पाईप आता 10 मिनिटात आपली 10 मिनिटात 40 फूट बोर कंप्लीट होत आहे. चला मग आता दाखवतो तुम्हाला अजून काही पुढे ते दाखवतो. या गोपाल मामा ना तर अटे मस्त मोबाईल पाहून राहिले सावलीत बसून साय. मित्रांनो हे पहा, इथं आम्ही ना पोपई आणले आणि हे आता सध्या इथं पोपई खाऊन राहिले. पोपई कुठून आणले माहिती आहे का? तिकडे आपल्या काकाचं वावर आहे, दाखवतो तुम्हाला. तेव्हा ते तिथून आणले पपई. आणि ते पपई एवढे गरम होते की ते डायरेक्ट पाईपाच्या धारीखाली ठेवले. आता डायरेक्ट पाईपाच्या धारीखाली ठेवले ते थंड व्हायसाठी. अरे बेकार काम आहे इकडे बाबा.